वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। आता युधिष्ठिराने परीक्षिताला राज्यावर बसवलंय आणि ते बाहेर पडलेत, सोडले त्याने हस्तिनापूर नगरी. आपण मागच्या भागामध्ये पाहिलंय की परीक्षिताला त्यांनी सिंहासनावर बसवलं आणि ते 5 पांडव द्रौपदीला घेऊन हिमाचलाच्या दिशेने ते प्रयाण केले. चालत 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 ते केदारनाथमध्ये आले आणि केदारनाथमध्ये त्यांनी भगवान शंकरांची पूजा केली आहे. तिथे जीव आणि शिव यांचं मिलन झालेलं आहे आणि पांडवांनी आता पुढचा रस्ता धरला आहे. चालत 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 सर्वप्रथम द्रौपदीचं पतन झालंय. द्रौपदीला मुक्ती मिळाली आहे. ती तर पतिव्रता होतीच आणि अर्जुनावर तिचं जरी अधिक प्रेम होतं तरी तिच्याजवळ पक्षपात नव्हता. सुरुवातीला पहिल्यांदी प्रथम द्रौपदी गेली आहे. त्यानंतर दुसरं पतन झालंय ते सहदेवाचं झालंय. सहदेवाला मात्र ज्ञानाचा अभिमान होता, त्यामुळे त्यालाही काही स्वर्गारोहण करायला मिळालं नाही. द्रौपदीलाही स्वर्गारोहण करायला मिळालं नाही. तिसरं पतन झालंय ते नकुलाचं. नकुलाला काय होतं तर नकुलाला आपल्या रूपाचा अतिशय अभिमान होता, त्यामुळे त्याचं पतन झालं. त्यानंतर जे झालंय पतन ते अर्जुनाचं झालंय, कारण त्याला आपल्या बलाचा अभिमान होता. अर्जुनाचं पतन झाल्यानंतर भीमाचं पतन झालंय. भीमाचं का बरं पतन झालं? त्याने तर काही पाप केलं नव्हतं, पण त्याचं पतन झालंय. त्याचं खाणं जास्त होतं, जास्त आहार होता आणि त्या जास्त आहारापायी त्याला काही स्वर्गामध्ये स्वर्गरोहण त्याचं होऊ शकलेलं नाही. आणि अशा प्रकारे आता फक्त धर्मराज राहिलेला आहे. भीमाला त्यावेळेला प्रश्न पडला होता की माझं का बरं पतन झालं. त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितलंय की तू जेव्हा खातोस तेव्हा डोळे उघडून ठेवले, पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा डोळे मिटून नैवेद्य अर्पण करायला पाहिजे, प्रेमभावाने अर्पण केला पाहिजे. तर खाताना त्याच्यामध्ये जी आसक्ती निर्माण झाली,
दुसऱ्याला देण्याची वृत्ती राहिली नाही खाण्याचे पदार्थ, त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं अपतन झालं आहे. असं करत करत चारही पांडवांचं पतन झालं आहे आणि आता धर्मराज एकटेच राहिलेत आणि ते स्वर्गरोहण करण्यासाठी पुढे 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 निघालेले आहेत. आता धर्माची परीक्षा पाहण्यासाठी यमाने कुत्र्याचं रूप घेतलं आहे आणि तो त्याच्या मागे 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 जाऊ लागला. मग यमाने दुसरं रूप घेतलं आणि तो धर्माला म्हणाला, मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो, पण हा तुमच्या मागे जो कुत्रा लागलाय ना, त्याला काय मी स्वर्गात प्रवेश देणार नाही. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, जे माझ्याबरोबर येत आहेत ना, त्यांना मी एकटा कसा सोडू? त्याला सुद्धा मी घेऊन स्वर्गात घेऊन जाऊ इच्छितो. 7 पावलं माझ्याबरोबर जो चालला तो माझा मित्र आहे. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिल्यानंतर यमराज खुश झाले आणि धर्मराज सदेह स्वर्गात गेलेत. अशा प्रकारे तुकाराम महाराजांना सुद्धा विमान आलंय आणि तुकाराम सुद्धा सदेह स्वर्गात गेले आहेत. धर्मराजानंतर तुकारामांचा नंबर लागलेला आहे कलियुगामध्ये. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, असं म्हणत म्हणत तुकाराम महाराज स्वर्गात गेलेले आहेत. मीराबाई सुद्धा सदैह स्वर्गात गेलेली आहे. अशा प्रकारे पांडव निजधामाला गेले आणि त्यांचा मृत्यू मंगलमय झाला आहे. त्यांचा मृत्यू का बरं मंगलमय झाला? कारण त्यांचं जीवन अतिशय शुद्ध होतं. श्रेष्ठ प्रकारचं जीवन त्यांनी केलं. धनापेक्षा धर्म श्रेष्ठ हे त्यांनी मानलं आणि त्यानुसार त्यांनी जे आलेलं दुःख होतं ते दुःख कधीही त्यांनी दुःखाबद्दल शोक व्यक्त केला नाही. जे आले दिवस ते त्यांनी सामोरे गेले, त्याला धर्माप्रमाणे ते राहिले. दुःखातही त्यांनी धर्म सोडला नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू मंगलमय झाला. आता इकडे राजा परीक्षिताचं राज्य सुरू झालंय. तो सुद्धा अत्यंत निष्ठेने धर्माने प्रजेचं पालन करतोय. त्याने 3 अश्वमेध यज्ञ केलेत. आता अश्वमेध यज्ञात घोडा मोकळा सोडला जातो. हा घोडा म्हणजे काय? तर वासनांचा घोडा आहे. वासना कधी बांधल्या जात नाहीत. त्या आत्मस्वरूपात लीन झाल्यानंतरच ती अंकुशित होते. इंद्रिय, शरीर आणि मनोगत वासना यांचा नाश करायचा म्हणजे अश्वमेध यज्ञ. हे 3 यज्ञ आहेत. इंद्रिय, शरीर आणि मन यांच्यामध्ये ज्या ज्या वासना आहेत त्या वासनांचा त्याग करायचा. आणि परीक्षित राजांनी हेच ते 3 यज्ञ केले आणि 4था यज्ञ त्याला करायचा होता. कोणता बरं तो 4था यज्ञ? तर बुद्धिगत वासनांचा त्याग म्हणजे हा 4था यज्ञ. आणि हा यज्ञ त्याचा काही अजून झालेला नव्हता. परीक्षिताचे आचार अतिशय शुद्ध होते. धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या मर्यादानुसार त्याचं वर्तन होतं आणि त्यामुळे जरी कलियुग सुरू झालं होतं तरी त्याच्यामध्ये काही कलीचा प्रवेश झालेला नव्हता. ज्या वेळेला हे 5 पांडव स्वर्गरोहणाला निघाले होते आणि कृष्णाचा अंत झाला होता, तर कृष्णाला कळून चुकलं होतं की आता कलीचं युग सुरू झालेलं आहे. कली म्हणजे कलहाचं रूप. आणि त्यामुळे धर्म आणि भीम यांना नुकती चाहूल लागली होती. कोल्हे कुत्रे रडायला लागले होते, घराघरामध्ये कलह वाढायला लागले होते, लोक अधर्माने वागायला लागले होते, धनाचा संचय करायला लागले होते. त्यावेळेला धर्म आणि भीमाला ह्याची चाहूल लागलेलीच होती. कृष्णालाही याची चाहूल लागली होती. त्यामुळे त्याने यादवांच्या कुळाचा नाश करून आपण स्वतः निजधामाला गेले होते. आता परीक्षित राजाला मात्र अजून या कलियुगाचा काहीही मागमूस समोर दिसलेला नव्हता. त्याचे यज्ञ याग चालू होते आणि असेच दिवस लोटल्यानंतर कलीच्या मनात आले की आता आपण या परीक्षिताच्या राज्यात कसा काय प्रवेश करायचा. एकदा राजाच्या मनात प्रवेश मिळाला की मग प्रजेच्या मनात सुद्धा आपल्याला प्रवेश मिळवता येईल. आपण काहीतरी केलं पाहिजे.
आणि म्हणून एक दिवस एक आश्चर्यकारक घटना घडली. परीक्षिता दिग्विजय करण्यासाठी निघाला होता. फिरता फिरता तो सरस्वती नदीच्या किनारी आला. तिथे एक काळा पुरुष एका गाईला आणि बैलाला काठीने मारत होता. हा बैल म्हणजे कोण? तर ते धर्माचं स्वरूप होतं. आणि गाय कोण? तर ते पृथ्वीचं रूप होतं. गायीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, म्हणजे पृथ्वीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. कारण कोणाचं आगमन झालं होतं? कलीचं आगमन झालं होतं. धर्मरूप बैल तिला रडण्याचं कारण विचारत होता. त्यावेळेला पृथ्वी म्हणाली, श्रीकृष्णाने इहलोकातील आपली लीला संपवली आहे आणि आता जगात पापमय कलीचं थैमान सुरू झालेलं आहे आणि म्हणून मला वाईट वाटतंय. शिवजी नंदीवर म्हणजे धर्मावर आरूढ आहेत म्हणून त्यांच्या शिरावर ज्ञानगंगा आहे. आता हा धर्म म्हणजे काय? तर धर्माचे 4 मुख्य अंग आहेत, म्हणजे बैलाचे 4 पाय. बैल हे प्रतीक आहे धर्माचं. तर त्याचे 4 पाय कोणते? तर सत्य, तप, पवित्रता आणि दया. या 4 पाय, हे 4 पाय बैलाचे म्हणजे ते धर्माचे अंग आहेत. ही या 4 अंगांवर जोवर धर्म आधारित होता आणि तोपर्यंत कोणतं युग होतं? तर सत्ययुग होतं. आणि सत्ययुग गेल्यानंतर काय झालं? तर सत्य संपलं. सत्य म्हणजे परमात्मा. सत्य आणि परमात्मा हे काही भिन्न नाहीत. खोटं बोलायला लोकांची सुरुवात झाली आणि सत्ययुग समाप्त झालं. आणि त्यानंतर जे युग आलं ते त्रेतायुग आलं. आणि त्या त्रेतायुगामध्ये काय? एक पाय गेलेला आहे बैलाचा. आता 3 पाय राहिले, तप, पवित्रता आणि दया. तप करा, प्रत्येक प्रकारचं सुख भोगू नका, थोडी तपश्चर्या करा. तिथे त्रेतायुगातली लोकांनी खूप तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली. दुःख सोसून परमेश्वराची आराधना करणं म्हणजे तप होय. दुःख सहन करीत भगवत भजन करणारा हा श्रेष्ठ होय. जीभ जे जे मागेल ते ते तिला देत जाऊ नका, काहीतरी सहन करत जा. इंद्रिय जे जे मागतील ते ते दिल्याने काय होतं? तर आत्मा इंद्रियांचा गुलाम बनतो. देवासाठी कष्ट सहन करणं, दुःख सहन करणं म्हणजे तप. असं हे तप त्रेतायुगापर्यंत होतं. त्रेतायुग जसं संपलं तसं सत्यही गेलं आणि तपही गेलं. आता फक्त 2 पाय राहिले, पवित्रता आणि दया. पवित्रता ही कधी होती? तर द्वापार युगापर्यंत मूर्ती पूजा चाललेली होती आणि त्यात पवित्रता आणि दया या आधारावर द्वापार युग आलं. तिथे काय होत होतं? तर मूर्ती पूजा केली जात होती. लोक मूर्तीची पूजा करत होते. अन्न, वस्त्र, आचार इत्यादींची देखरेख फार केली जात होती. पण त्यावेळेला त्यांनी मूर्तीच्या पूजेला सुरुवात केली. पवित्रता मांगल्य होतं आणि त्यामुळे द्वापार युगापर्यंत पवित्रता होती. द्वापार युग जसं संपलं आणि कलियुग राहिलं तसं फक्त एकच पाय, त्या धर्मरूपी बैलाचा एकच पाय अस्तित्वात राहिला आणि तो म्हणजे दया. श्रुती म्हणजे जो केवळ आपल्या स्वतः करता अन्न शिजवतो आणि तो अन्न नाही खात तर तो पापच खातो, असा हा कलियुगाचा महिमा. धर्माच्या या 4 अंगात सत्य श्रेष्ठ हे सर्वोपरी आहे. महाभारतामध्ये एक सत्यदेवाची कथा आली आहे बरं का. एके दिवशी सकाळी हा सत्यदेव उठला तेव्हा आपल्या घरातून एक सुंदर स्त्री बाहेर जाताना त्याला दिसली. राजाला आश्चर्य वाटलं. त्याने त्या स्त्रीला विचारलं, तू कोण आहेस? तिने सांगितलं, माझं नाव लक्ष्मी, मी आता तुझ्या घरातून जाते. राजा म्हणला, बरं जातेस तर जा. काही काळाने एक सुंदर पुरुष घराच्या बाहेर पडला.
राजाने त्याला विचारलं, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी दान आहे. जर लक्ष्मी घरातून निघून गेली तर तुम्ही दान कसं करणार? म्हणून मी लक्ष्मीसोबत जातोय. राजा म्हणला, हरकत नाही, जा, तू पण गेलास तरी चालेल. आता काही काळाने एक तिसरा पुरुष बाहेर जाऊ लागला. त्यानं सांगितलं की मी सदाचार आहे. जर लक्ष्मी आणि दान इथे नाही तर मी तर इथे राहून काय करू? राजाने त्याला पण अनुमती दिली. नंतर आणखी एक सुंदर पुरुष बाहेर जाऊ लागला. त्याला विचारलं असता त्यानं आपलं नाव यश सांगितलं, यश. तो म्हणाला, जेथे लक्ष्मी, दान, सदाचार नाही तेथे मी पण राहू शकत नाही. राजाने त्यालाही जाऊ दिलं. काही वेळाने घरातून सुंदर तरुण बाहेर जाऊ लागला. त्याने आपला परिचय दिला की मी सत्य आहे. तो म्हणाला, जर तुमच्या घरी लक्ष्मी, दान, सदाचार, यश हे जर राहू शकत नाही तर मी सत्य बिचारा एक बापडा काय करू राहून? मी पण त्यांच्यासोबतच जाऊ इच्छितो. तेव्हा राजा सत्यदेव त्याला म्हणालाय, मी काही आपल्याला सोडलेले नाही. मी कधीही आपल्याला सोडले नाही. मी कायम सत्य बोलत आलो, सत्य आचरण करत आलो. मग मी तुम्हाला कसे सोडून देऊ? मग तुम्ही मला कसं सोडून जाता? मी तुम्हाला जाण्याची कशी परवानगी देऊ? तुम्हाला माझ्या घरी ठेवण्यासाठीच मी लक्ष्मी आदीचा त्याग केला आहे. मला लक्ष्मी नको, मला दान नको, सदाचार नको, मला फक्त तुम्ही हवे आहात. मी आपल्याला जाऊ देणार नाही. तुम्ही जर मला सोडून गेला तर माझं सर्वस्व लुटलं जाईल. असं राजा त्याची प्रार्थना करू लागला. त्याची प्रार्थना ऐकून सत्य गेले नाही. आणि सत्य गेलं नाही त्याच्यामुळे लक्ष्मी परत आली, दान परत आलं, सदाचार परत आलं आणि हे तिघही परत आलं. त्याच्याबरोबर यश सुद्धा पाठोपाठ त्या सत्यदेवाच्या घरी परत आलं. म्हणून असं म्हटलंय, जेथे सत्य असतं तेथे लक्ष्मी, दान, सदाचार आणि यश यांना यावंच लागतं. सत्याविना हे सगळं व्यर्थ आहे. सत्य, तप, पवित्रता आणि दान ही धर्माची 4 मुख्य अंग आहेत आणि या 4 समन्वय म्हणजे धर्म. या 4 जो परिपूर्ण आहे तोच धार्मिक. सत्ययुगात ही 4 तत्व होती. मग त्रेतायुगात सत्य निघून गेलं, द्वापारात सत्य आणि तप गेलं, कलियुगात सत्य आणि तपाबरोबर पवित्रताही निघून गेली आणि फक्त दानच राहिलं. कलियुगात दानच मुख्य अंग आहे. दानम एकम कलियुगे. कलियुगात केवळ दान आणि दया यांच्या आधारेच धर्म राहिलेला आहे. परीक्षित राजांनी पाहिलं की एक बैल फक्त एका पायावरच उभा राहिलाय आणि एक व्यक्ती त्याला काठीने मारतीये. राजाने त्या बैलाला विचारलं, तुझे 3 पाय कोणी कापले? धर्मरूपी बैल म्हणाला, हे राजा, आत्तापर्यंत मी निर्णय घेऊ शकलो नाही की कुणी माझे पाय कापले आणि कोण मला दुःख देतंय. कोणी म्हणतंय की काल दुःख देतंय, कोणी म्हणतात कर्मच मनुष्याला दुःख देते, कोणी दुःखाचे कारण स्वभाग सांगतात, आपला स्वभाव शांत ठेवा, असं एक मला सांगतायत. आता राजा, तूच माझ्या दुःखाचा विचार कर. राजाच्या लक्षात आलं की कठोर पुरुष गाय बैल यांना त्रस्त करीत आहेत. तर हे दुसरं तिसरं कोणी नसून हा बैल म्हणजे धर्म आहे, गाय म्हणजे पृथ्वी आहे आणि हा जो मारतोय दांड्यानी हा कलीच आहे. आता हा राजा कलियुगाला दंड देण्यासाठी तयार झाला. आता तो राजा त्याला दंड करणार या भीतीने कली घाबरला आणि कली राजाला शरण आला आणि कलीने राजाच्या पायाला स्पर्श केला. कलीने राजाच्या पायाला स्पर्श करताच राजाची मती भ्रष्ट झाली. स्पर्शाने केवढं बघा सामर्थ्य आहे स्पर्शाचं. आणि परीक्षित राजाने कलीला स्पर्श करू दिला, त्यामुळे त्याची बुद्धी विकारी झाली. त्याला माहिती होतं की हा कली आहे, अपवित्र आहे, त्याला शिक्षा केली पाहिजे. पण त्याच्या स्पर्शाने त्याच्या बुद्धीवर फरक पडला आणि तो दंड करायचं विसरून गेला. त्याला कलीवर दया आली. तो म्हणला, ठीक आहे, मी तुला ठार मारत नाही,
पण तू माझ्या राज्याच्या बाहेर निघून जा. काय म्हणालाय परीक्षित राजा? कलीला म्हणालाय, तू माझ्या राज्याच्या तिथून बाहेर निघून जा, माझ्या राज्यात तुझ्यासाठी कुठेच स्थान नाही. तेव्हा कलीने राजाची दयावया केली आणि म्हटलं, आले राजा, आता मी कुठे जाऊ रे, मला कुठेतरी जागा दे. म्हणून परीक्षिताने त्याला 4 जागा राहण्याची अनुमती दिली. आपण असं म्हणूया, द्यूत, मदिरा आणि नारी, रमारमी, वुमन, वेल्थ आणि वाईन. इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर वुमन, वेल्थ आणि वाईन, अशी ती 3 ठिकाणं. आणि हिंसा हे 4थं स्थान कलीला राजाने दिलं की या ठिकाणी तू राहा. जिथे द्यूत क्रीडा होईल, जिथे जुगार चालेल, तिथे तू राहा. जिथे लोक दारू पितील, जिथे व्यसन होईल, तिथे तू राहा. आणि जिथे स्त्री वेश्या व्यवसाय असेल, तिथे तू राहा. अशा 4 ठिकाणी कलीला जागा दिली. जिथे हिंसा चालेल, अधर्म असेल, अधर्माने लोक त्रास देत असतील, भांडणं करत असतील, कलह करत असतील, त्या ठिकाणी तू राहा, असं परीक्षिताने त्याला सांगितलं. पण राहण्यासाठी या 4 जागा मिळाल्या तरी कलीला काही संतोष झाला नाही. तो राजाला म्हणाला, अरे या 4 जागा तर फारच घाणेरड्या आहेत, मला एखादं चांगलं ठिकाण दे ना बाबा. म्हणजे बघा, या कलीला सुद्धा चांगलं ठिकाण हवं होतं बरं का. मग आता परीक्षित राजा म्हणाला, आता तुला कुठं बरं ठिकाण देऊ बाबा. मग त्याने विचार केला आणि मग त्यांनी सांगितलं की अनितीने जे धन मिळवलं जाईल, वाममार्गाने जे सोनं किंवा संपत्ती घरामध्ये येईल, अशा ठिकाणी तू राहायला जा. अशुद्ध मार्गाने जर सोनं घरात आलं तर त्याच्यासोबत तू घरामध्ये जा. अशा प्रकारे त्याला सोन्यामध्ये कलीने जायला सांगितलं. मग आता कली खुश झाला आणि तो तिथून निघून गेला. अशा प्रकारे असत्य, मद, काल, वैर, रजोगुण ही 5 जेथे नाहीत, तेथे आज सुद्धा सत्ययुग आहे असं समजायला हरकत नाही. ज्याच्या घरात नित्य हरिभक्ती आणि स्मरण होत असते, ज्याच्या घरात आचार विचार पाळले जातात, त्याच्या घरात कधीही कली प्रवेश करू शकत नाही. परीक्षिताने पुन्हा धर्माचे तुटलेले 3 पाय नीट लावून दिले, पुन्हा धर्माची स्थापना केली. कलीला वाटलं की राजाने आपल्याला राहण्यास 5 जागा दिल्या, आता काही हरकत नाही. आता एखादी संधी साधून आपण परीक्षिताच्या घरातही आपल्याला घुसायची संधी मिळेल. आणि कली आता त्या संधीची वाट पाहत होता. इकडे कलीने स्पर्श केल्यामुळे परीक्षिताच्या बुद्धीवर पण थोडासा हे झालेला होता, परिणाम झाला होता. आणि एक दिवस परीक्षिताला वाटले की चला आपण आज जंगलात जाऊ आणि शिकारी करूया. शिकारी करण्यासाठी तो शस्त्रागारात गेला आणि शस्त्रे शोधता शोधता त्याला आणखीन एक दुसरी खोली दिसली. त्या खोलीमध्ये तो गेला तर तिथे एक पेटारा त्याला दिसला. आणि त्या पेटारामध्ये काय आहे हे बघण्याची त्याला उत्सुकता लागली. म्हणून त्यांनी त्याच्याकडे असलेल्या शिपायाला सांगितलं, अरे तो वरचा जरा पेटारा काढ रे. तर तो जो शिपाई होता तो धर्मराज, नकुल, सहदेव, पांडवांच्या काळापासूनचा होता, म्हातारा होता. त्याने सांगितलं की राजेसाहेब, हा पेटारा उघडायची परवानगी आपल्याला नाही. तर तो म्हणला, तुला काय करायचंय, मला तो पेटारा उघडून बघायचा आहे. असं म्हणल्यानंतर शिपायाचं काही चाललं नाही राजापुढे. त्याने तो पेटारा खाली काढला आणि खाली काढून बघतात तर त्याच्यामध्ये एक सुंदर हिरेजडित मुकुटाने सुशोभित केलेला एक मुकुट होता. आणि तो मुकुट राजाने ठरवलं की आज शिकारीला जाताना हा मुकुट घालायचा सोन्याचा. तो मुकुट त्याने परिधान केला आणि तो मुकुट
घालून आता राजा शिकारीला निघाला. राजा वनात शिकारीला गेला आणि त्या दिवशी त्याने ज्या जीवांची हत्या करायची नाही अशा सुद्धा अनेक जीवांची हत्या केली. आणि तो इतका वेगाने पुढे चालला होता की त्याच्याबरोबर शिकारीला जे लोक होते आलेले त्याचे संरक्षक ते सुद्धा मागे पडले आणि राजा एकटाच पुढे जायला लागला. असा पुढे पुढे जात शिकारी म्हणजे प्राण्यांच्या शिकारी करत ससे म्हणजे जे छोटे छोटे प्राणी होते त्यांची सुद्धा त्यांनी शिकार केली. कोणालाच सोडलं नाही. जो दिसेल त्याला मारलं. कारण त्याच्या डोक्यावर मुकुटाच्या रूपाने कली बसला होता. आता हा मुकुट कोणाचा होता? तर हा मुकुट होता जरासंधाचा. आणि हा जरासंधाचा मुकुट त्याच्या मुलांनी सहदेवाकडे मागितला होता की हा माझ्या वडिलांचा मुकुट आहे, तो तू मला परत दे. पण सहदेवाला तो मुकुट परत करण्याची काही इच्छा नव्हती आणि म्हणून भीमानी तो जबरदस्तीने मुकुट आणला होता. पण धर्मराजाने सांगितलं होतं या मुकुटाला कोणीही हात लावायचा नाही, हे धन अनितीचं आहे. आणि म्हणून हे अनितीने आणलेलं धन आपल्याला दुःखकारक आहे. पण ही कथा परीक्षिताला माहीत नव्हती आणि त्याने तो मुकुट डोक्यावर चढवला होता आणि चढवल्यानंतर त्याची पण बुद्धी वेगवेगळे विकार त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. असा करत करत त्याला तहान लागली. माध्यान्ह काळ झाली, त्याला भूकही लागली, तहानही लागली. तेवढ्यामध्ये त्याला एका ऋषींचा आश्रम दिसला. आता हा कोणत्या ऋषींचा आश्रम? तर शमीक ऋषींचा आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये तो आज शिरला. त्याला वाटलं आपल्याला पाहिल्यावर सगळे आश्रमातले छोटे छोटे जे सेवेकरी असतात, छोटे ऋषीमुनी, ते आपल्या स्वागताला येतील. कोणीतरी आपल्याला आसन देईल बसायला, कोणीतरी पाणी देईल, आपल्याला फलाहार देईल, विचारपूस करेल. पण त्या आश्रमात कोणी दिसलं नाही. सगळीकडे शुकशुकाट होता. राजाला जसा जसा तो पुढे जातोय तसा तसा त्याचा संताप वाढत गेला. कोणीच माझी दखल घेत नाही. आम्ही पाठवलेल्या बिदागीवर आम्ही जे दान देतो, आश्रमांना देणग्या देतो, त्याच्यावर हे लोक आश्रम चालवतात आणि राजा आल्याची कोणाला काही खबरबात नाही. असं करत करत तो पुढे गेला तर शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांचं ध्यान लागलं होतं. त्याला त्यांचाही खूप राग आला आणि तो रागाच्या भारात तिथे पाणी पण शोधत होता. त्याला कुठे पाणी पण मिळालं नाही. असं करता करता त्याला एक साप मरून पडलेला दिसला. त्याने तो मरून पडलेला साप उचलला आणि रागारागाने शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला आणि टणटण टणटण करत तो आश्रमाच्या बाहेर पडला आणि तेथून परतीच्या वाटेला आला. आता इकडे शमीक ऋषींचा पुत्र जो होता शृंगी, हा नदीवर खेळत होता आणि खेळता खेळता तो परत आपल्या खेळून झाल्यावर तो परत आपल्या आश्रमात आला. शमीक ऋषी ध्यानात बसले होते आणि त्यांच्या गळ्यात तो मेलेला सर्प त्याने पाहिला. त्याला तो वडिलांचा अपमान सहन झाला नाही आणि तो तसाच परत नदीच्या जवळ गेला आणि त्याने हातात पाणी घेतलं आणि म्हणले, ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात हा मेलेला साप घातलाय त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या नागाने येऊन त्याचा तो दंश करेल आणि त्या तक्षक नावाच्या सापाच्या हातून त्या मनुष्याचा मृत्यू होईल. असा शाप शृंगी ऋषींनी त्या परीक्षिताला दिलाय. आणि त्याला खूप वाईट वाटलं. तो रडत रडत, तो छोटा होता, बाळ होता, तो छोटा असला तरी तो पण तपस सामर्थ्य होतं त्याच्या अंगात आणि तो ब्राह्मण कुळातला होता. त्यामुळे त्याने दिलेला शाप हा खरा ठरणार होता. आणि अशा परिस्थितीत तो रडायला लागला आणि रडता रडता तो आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला. काही काळ गेल्यानंतर शमीक ऋषी ध्यानातून उठले आणि त्यांनी बघितलं आपला पुत्र आपल्या मांडीवर रडतोय. त्यांनी विचारलं, बाळ तुला काय झालं रडायला? मग त्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली. म्हणलं, इथे कोणीतरी आलं होतं आणि त्यांनी तुमच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप टाकला होता आणि मला ते दृश्य पाहून अतिशय वाईट वाटलं आणि त्या माणसाचा संताप आला. हे तुमचा अपमान करणारा कोण आहे हा या जगात? म्हणून मी त्या माणसाला असा शाप दिलेला आहे. मला माहीत नाही की हा कोण आहे म्हणून. त्यावेळेला शमीक ऋषींनी ध्यान लावलं
ध्यान लावल्याबरोबर त्यांना परीक्षित राजा दिसला आणि त्यांना ती संपूर्ण ध्यानामध्ये संपूर्ण घडलेली कथा आढळून आली. ते म्हणले, अरे तू असा कसं काय शाप दिलास म्हणे. परीक्षित राजा धर्माने वागणार आहे, एखाद्या वेळेला चूक झाली त्याच्या हातून, पण असा तू शाप त्याला द्यायला नको होतास, तू एवढं चिडून जायला नको होतंस म्हणे. आता जा, त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की तुला 7 दिवसाच्या आत मृत्यू येणार आहे म्हणून. मग शृंग ऋषींना पण वाईट वाटलं की अरे आपण राजाला शाप दिलेला आहे. मग काही लोक परीक्षित राजाकडे शमीक ऋषींनी पाठवली आणि घडलेला वृत्तांत परीक्षिताला सांगितलाय. आता परीक्षिताला समजलं की आता आपल्याला 7 दिवसां आपल्या हातून जे पाप घडलंय त्यामुळे आता आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागणार. आणि परीक्षिताला असं वाटायला लागलं की मी प्रपंचाच्या विषय सुखात फसलो होतो आणि म्हणून मला सावध करण्यासाठीच देवानी माझ्यावर ही कृपा केली आहे. मला जर शाप मिळाला नसता तर मला वैराग्य कधी आलं असतं. माझ्याकरता प्रभूंनी हा शापाचा नाट्य तयार केलंय, हे धारण केलंय आणि माझ्या डोक्यावर मृत्यू गिरट्या घालीत आहे याची आठवण मला राहावी म्हणूनच माझ्याकडून हे सगळं घडून आलंय. अशा दुःखी अवस्थेतच परीक्षिताने घराचा राज्याचा त्याग केला आणि तो गंगेच्या तीरावर आलाय. गंगेमध्ये त्यांनी स्नान केलंय आणि आता त्यांनी निश्चय केला की मी अन्न किंवा पाणी काही घेणार नाही. मी प्रायश्चित्ताचं व्रत करीन, मी अन्न पाणी काहीच घेणार नाही. आता मोठमोठ्या ऋषींना पण या शमीक ऋषींच्या कडून ही वार्ता कळत गेली आणि मग ते पण राजाला शोधत शोधत गंगा तीरावर आले आणि त्यांना काही राजांनी बोलवलं नव्हतं, पण त्यांना कळलं की हा एवढा सामर्थ्यवान राजा, धर्माने राहणारा राजा, आता त्याला शापामुळे लवकरात लवकर मृत्यू येणार आहे. सगळ्यांनाच अतिशय दुःख झालं आणि शोकाकुल अवस्थेत सर्व ऋषी त्याला भेटायला आलेले आहेत. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता हा राजा राहिला नाही तर हा राजर्षी झालेला आहे, राजऋषी झालेला आहे. राजाच्या विलासी जीवनाचा आता अंत झालाय, राजाचं जीवनच आता बदलून गेलंय. परीक्षिताने उभं राहून त्या सर्व ऋषींना प्रणाम केला, त्यांची पाद्यपूजा केली आणि मग त्या राजाने स्वतःहून सगळ्यांना सांगितलं, मी पवित्र संतांच्या गळ्यात मेलेला साप घातला, मी अधम आहे, आता माझा उद्धार करा. आणि जर तुम्ही माझा उद्धार केला नाही तर मी असं ऐकलंय की पापी माणसाला यमदूत मारपीट करत घेऊन जातात, तर माझा तसा मृत्यू यायला नको, माझा मृत्यू मंगलमय होईल, असं यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. असं करत करत असं तो याचना करू लागला ऋषींसमोर. आता ऋषींनाही समजेना की आता आपण काय करावं. ऋषीमुनींना त्यांनी आवाहन केलं, आपण असं काहीतरी करा की मला 7 दिवसात मुक्ती मिळेल. ज्याचा मृत्यू जवळ आला आहे अशा माणसांनी काय करावं हे तरी मला सांगा. माझ्याकडे आता जास्त वेळ उरला नाहीये. मला तुम्ही जर लांबलचक काही गोष्टी सांगाल तर 7 दिवस पटकन निघून जातील. आता ऋषीगण विचार करू लागले की आम्ही इतकी वर्ष तपश्चर्या करीत आहोत, पण 7 दिवसाच्या आत मुक्ती मिळण्यासाठी काय करावं ह्याच्या उत्तर काही आमच्याकडे नाही. आम्ही पण मरणाला भीतो आणि अंतकाळी ओठावर देवाचं नाव येणं हे अतिशय कठीण आहे आणि केवळ 7 दिवसात आता या राजाला कशी काय मुक्ती मिळणार. सगळे ऋषी पण विचार करतायत. त्यावेळेला माता परीक्षितांनी ईश्वराचा आधार घेतलाय, भगवंतांची स्तुती ते करायला लागले. द्वारकानाथ म्हणजे परमेश्वर श्रीकृष्ण भगवंताचं ते स्मरण करतायत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय.
अशा प्रकारे भगवंताची स्तुती करताय. दृष्टतमोपि दयारहितोपि कृष्ण तवास्मी न चास्मी परस्य. हे द्वारकानाथ, मी आपणाला शरण आलोय. ज्या अर्थी आपण माझा जन्म चांगल्या रीतीने घडवल्या, त्या अर्थी माझं मरण पण आपण नक्कीच मंगलमय करणार. त्यावेळेला परमेश्वराने शुकाचार्यांना प्रेरणा दिली आहे की शुका, तू आता परीक्षिताची भेट घे. आणि तुझ्यासाठी शुकाचार्यांना सांगितलंय की परीक्षितासारखा योग्य शिष्य दुसरा नाही. आता त्याला मुक्ती देण्याचा अधिकार शंकराचा आहे. आणि म्हणून भगवान शंकरांना सांगितलंय श्रीकृष्णाने की शिवाचे अवतार शुकाचार्य यांना मी आता तिथे पाठवतोय आणि परीक्षिताचा मृत्यू मंगलमय करा. आणि अशा तऱ्हेने मग शुकाचार्य दिगंबर अवस्थेमध्ये तिथे आलेले आहेत. दिगंबर अवस्था म्हणजे वासनांची वस्त्र सुटून गेलेले आहेत. 16 वर्षाचे आहेत. कमरेला मेखला नाही, लंगोटी नाही, अजानुबाहू, विशाल वक्षस्थळ, दृष्टी नासिकेच्या अग्रभागी स्थिर, तोंडावर केसांच्या लटा लोळतायत आणि वर्ण कृष्णासारखा श्याम आहे. अशा पद्धतीचे शुकाचार्य भराभर चालत अंगावर मुलं धूळ फेकतायत. नागाबाबा चालला, नागाबाबा चालला असे म्हणतायत. पण शुकाचार्यांच्या ते गावी पण नाही, कारण त्यांची वृत्ती तदाकार आणि मनाने ब्रह्मचिंतन करीत करीत देहभान विसरून ते प्रत्यक्ष शुकाचार्य परीक्षितांना भेटण्यासाठी गंगा तीरावर आलेले आहेत. परीक्षिताने शुकाचार्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम केला आणि सांगितलं की माझ्या हातून मोठं पाप घडलंय. मी अधम आहे, माझा उद्धार करा. आसन्न मरण पुरुषांनी काय करावं? माणसाचं कर्तव्य काय? त्याने कोणाचं श्रवण, जप, स्मरण आणि भजन करावं? आता तुम्हीच मला मार्गदर्शन करा. गुरुदेव शुकाचार्यांचं हृदय भरून आलं. त्यांना वाटलं हा शिष्य अतिशय सुयोग्य आहे. अधिकारी शिष्य जेव्हा मिळतो ना गुरुला, तेव्हा त्याला असं वाटतं की आपलं सर्वस्व याला द्यावं. आणि गुरुसुद्धा शिष्याला बघून अतिशय प्रसन्न झाले. शिष्य प्रभू दर्शनासाठी आतुर असला तर 7 दिवसातच काय, पण 7 मिनिटात सुद्धा भगवंताचं दर्शन होऊ शकतं. आणि जर गुरु लोभी असला तर शिष्य लौकिक सुखाची मागणी करणारा असला तर ते दोघेही नरकाचे वासी होतात. लोभी गुरु और लालची चेला, होय नरक में ठेल मठेला. लोभी गुरु लालची चेला, होय नरक में ठेल मठेला. पण इथे कसं आहे, शुकाचार्यांसाठी योग्य असा त्यांना शिष्य लाभलेला आहे. शुकाचार्य त्याला म्हणतायत, राजा तू घाबरतोस कशाला? अजून 7 दिवस शिल्लक आहेत. मी तुझ्याजवळ काही घेण्यासाठी नाही आलोय, तर तुला देण्यासाठी आलोय. मी निरपेक्ष आहे आणि मला जो आनंद लाभलाय, जे भगवंताचं दर्शन मला झालंय, तेच दर्शन तुला करण्यासाठी मी आलोय. आणि शुकाचार्यांनी मग तिथे त्यांना आता भागवत सांगायला भागवताचं त्यांनी सांगितलंय त्यांना की मी तुला भागवत सांगीन आणि हे भागवत तू 7 दिवस श्रवण करशील तर तुला लवकरच मुक्ती मिळेल. आणि अशा प्रकारे आता शुकाचार्य परीक्षित राजाला भागवत पुराण सांगायला बसलेले आहेत. आणि नेहमी गंगा तीरावर हे भागवत चालू झालेलं आहे. आता या भागवताची सुरुवात आपण पुढील भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.